छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज कुपशेत सेक्टर 14 वेलकम हॉलमध्ये आपण आयोजित केलेला आहे। हा तहसील ऑफिस कार्यालय ठाणे तसेच महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, महानगरपालिका समाज विकास विभाग, महाराष्ट्र महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आपला, त्या माध्यमातून हा शिबिर आयोजित केला आहे। सर्वप्रथम तर या शिबिर आयोजित केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि तहसील कार्यालय आपल्या ठाणे यांचे मनापासून आभार मानेन की अशा पद्धतीने सर्वसमावेशक असा हा शिबिर इथं आयोजित केला आहे, ज्याच्यात ज्येष्ठ, तरुण आणि तृतीयपंथ अशा सगळ्या स्तरातल्या लोकांना समाविष्ट करणारा हा शिबिर आहे, ज्याच्या माध्यमातून जातीचे दाखले असो किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, मुलांसाठी डोमिशियल सर्टिफिकेट किंवा विविध असे सर्टिफिकेट्स तात्काळ फॉर्म भरल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारीपर्यंत ऑनलाईन त्यांना पोहोचणार आहेत। म्हणजे परत त्यांना कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयात जायची गरज नाही, त्यांना त्या घरपोच मिळणार आहेत सर्टिफिकेट। अशा शिबिरांची खऱ्या अर्थाने समाजात खूप गरज आहे। नुकत्याच 10वी-12वीच्या एक्झाम संपलेल्या आहेत, आता वेध लागलेत कॉलेजमध्ये ॲडमिशनचे आणि ह्या ॲडमिशनच्या वेळी पालकांना खास करून आठवण येते की आपल्या मुलाचं जातीचा दाखला नाहीये किंवा डोमिशियल सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि अशा वेळी पालकांची धावपळ होते। आता आपण बघाल तर बहुतांश विद्यार्थी आणि पालक वर्ग ह्या शिबिराचा फायदा घेतील, ज्येष्ठ नागरिक ह्या शिबिराचा फायदा घेतील, कारण ही योजना शासनाने त्यांच्या दारात आणून दिलेली आहे। हे प्राथमिक स्वरूपात असलेले ही शिबिर ह्यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की प्रत्येक 2 पॅनलच्या मागे हा शिबिर होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देणार आहे। महानगरपालिकेचे समाज विकास आणि आरोग्य विभाग तसंच महिला बाल कल्याण समिती ह्याच्या माध्यमातून महिला, ज्येष्ठ, बालक यांच्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत आणि आताच नुकतीच आपण जी अभय योजना जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या शिस्तीवर 50% सवलत अशी ही योजना आहे। बऱ्याच लोकांना त्याची अजून माहिती नाहीये। मीडियावर प्रत्येक लोकप्रतिनिधीने ते व्हायरल केलेलं आहे, पण आता इथल्या इथं ते त्या मालमत्ता विभागाचे काही लोक बसलेले आहेत, अधिकारी बसलेले आहेत, जे त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देतील। अशा पद्धतीने हे सर्व व्यापक असं शिबिर आहे आणि जनसामान्यांना माझं आवर्जून विनंती आहे की अशा शिबिराचा आपण फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना हे सर्टिफिकेट्स मिळाले।